हॉर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्यासंदर्भात इराणशी बोलणी सुरू. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. तर शिवालिक आणि नंदादेवी जहाज सोडण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नसल्याचंही स्पष्ट. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम. तर कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतींमध्ये 10 ते 16% वाढ. या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्न सराईला गॅस टंचाईचा फटका. गॅस सिलेंडर आणून द्या, केटरर्सची लग्नघरी अट. तर गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं केटरर्सकडून ऑर्डर घेण्यास नकार. गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील पेढा व्यापाऱ्यांवर सुद्धा संकट. अवघ्या 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असल्यामुळे पेढा उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर. गुढीपाडवा आणि चैत्रवारीच्या तोंडावर हा फटका बसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. व्यावसायिक सिलेंडर अभावी आता नाशिक मुंबई महामार्गावरील हॉटेल्सही बंद. हॉटेल्सना 8 दिवसांपासून एकही सिलेंडर मिळाला नाहीये. 5 ते 6 दिवसांपासून नाशिक मुंबई मार्गावरील सर्व हॉटेल्स बंद. गोंदियात घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी 85 ठिकाणी कारवाई. तर या कारवाईमध्ये विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त. व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यामुळे घरगुती सिलेंडरचा काळा बाजार. आखाती युद्धाचा परिणाम बाटली बंद पाण्यावर. बाटली बंद पाण्याच्या दरामध्ये 20 ते 25 रुपयांची वाढ. प्लास्टिकची बाटली या ठिकाणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ. गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल. पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती. बुलढाण्याच्या शेगावमध्ये डिझेल संपलं, पेट्रोलही संपणार. युद्धामुळे गॅसनंतर आता इंधन पुरवठ्यावरही परिणाम. दरम्यान बीपीसीएल कडून डिझेल पेट्रोल पुरवठा बंद. शेगावमधील 2 डिझेल पंप बंद. ग्राहकांचे मोठे हाल. तर पेट्रोलही संपण्याची शक्यता. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. खोक्यांच्या सावलीमध्ये घेण्याचा अतुलनीय प्रयत्न. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी अंबादास दानवेंचा भाजपवर ट्विट करत गंभीर आरोप. शिवसेना ठाकरे पक्षाच्या इतर सदस्यांना भाजप आमिष देत असल्याचा दानवेंचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा. अधिवेशन सुरू असताना दिल्लीमध्ये येत असतो, कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या, शिंदेंचे विरोधकांना उत्तर. दिल्लीतील शिंदेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीमधील इनसाइड स्टोरी TV9 वर. तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची सूत्रांची माहिती. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा सल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. तर केंद्रीय संचालक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजप खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक VIP दर्शन दिल्याचं प्रकरण. स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. अधिकची चौकशीही सुरू. आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसचे लोकसभा खासदार प्रद्युत बोरदोलोई यांच्याकडून पक्षाचा राजीनामा. तर बोरदोलोई यांच्याकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे राजीनामा सुपूर्द. शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट. बँक संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचं निरीक्षण. मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या केवळ अफवा. शरद पवार आणि जयंत पाटलांसोबतच मी राहणार. प्राजक्त तनपुरेंकडून स्पष्ट. भाजपात जाणार असं मी बोललोच नाहीये. प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा. तर या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू. 80,000 लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. असून दरम्यान राज ठाकरे आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. आता घेऊयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. छत्रपती संभाजी महाराजांची 337वी पुण्यतिथी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून वढू बुद्रुकमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन. वढू बुद्रुक या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्ष. विधानसभेमध्ये विधेयक एकमतानं मंजूर. इतर सदस्यांप्रमाणे स्वीकृत सदस्यांना निधी मिळणार. राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यानं 20 मार्चपर्यंत राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज. हवामान खात्याकडून येलो अलर्ट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाड्यानंतर आता अवकाळीचा तडाखा. युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण. युद्धामुळे 400 पेक्षा अधिक शेअर्स 10% जास्त कोसळले. वाढलेल्या शेअर्सच्या तुलनेमध्ये घसरलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट झाल्यानं गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार। 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार। तर या हप्त्यासाठी 1774 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल निवडणूक 26 एप्रिलला तर काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं 3 महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र असणार तर जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडणार।